हो, आता आम्हाला तर प्रश्न पडला आहे की रेल्वे प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे. जे कुठल्याही त्याच्यावर उपाययोजना नाही अजूनपर्यंत कुठलीही अशी ठोस उपाययोजना नाही. जे काय असतं ते धातूर काहीतरी एखादा पोलीस एका दिवशी उभा राहतो, गर्दी काहीतरी हे करत असतो, तो एका दिवसापुरता असतो. गर्दीच्या मॅनेजमेंटसाठी काहीच उपाययोजना नाही, शून्य उपाययोजना आहेत रेल्वे प्रशासनाकडे. कुठलंही त्यांना सेफ्टीसाठी कुठलेही जे डोअर्स आहेत किंवा असं जसं AC लोकलला आहे तसं साधारण लोकलला पण तशा उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून ज्या काही आता घटना घडत आहेत आपल्या तशा घटना तरी थांबतील. विकी फार चांगले गृहस्थ होते, फार चांगला माणूस म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण. आम्ही हेळीमिळीने राहत होतो, एक 3-4 वर्ष झाले. ते नुकतेच जॉईनिंग त्यांचं मला वाटतं 4 वर्ष झालं असेल फक्त त्यांच्या सर्व्हिसला. आणि चांगले माणूस होते. आमचं 3-4 वर्ष झाले ते इथेच राहतात. 1 वर्ष झाले त्यांनी स्वतः विकत घेतलं आहे. 2 वर्ष झाले ते भाडे करू म्हणूनच इथे राहत होते. तर फार चांगला माणूस, फार म्हणजे मनमिळावू, कधीही विचारपूस करणार कसे आहेत काय. तर असं चांगला माणूस आम्हाला गेल्याचं फार मोठं दुःख म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा आहे, ज्याचं वय अगदी 3 वर्षाचा मुलगा आहे. तो विकी यांचा गुरुवारी वाढदिवस होता. आम्ही त्यांना विशेष पण केलं आहे. शुक्रवारी आम्ही स्टेशनला भेटलो दोघी आणि त्यावर आम्ही गप्पा मारलो. म्हटलं सेलिब्रेशन कसं काय झालं. ते म्हटलं अहो मला थोडं लेट झालं तर आम्ही घरीच सेलिब्रेशन वगैरे केलं. अशा छोट्या गप्पा आमच्या झाल्यात. प्रशासनाकडे आम्ही एवढीच मागणी करणार की असे बळी जात आहेत त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अशा घटना पुढे घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाने व्यवस्थित केली पाहिजे. ते रेल्वे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटना थांबवल्या पाहिजे. प्रशासनाकडे हात जोडून विनंती आहे की त्यांना आता म्हणजे त्यांचा बाळाला वारीस असं काहीच नाही आहे, पण त्यांनी त्यांचं पण काहीतरी नुकसान भरपाई पण द्यावी आणि प्रशासनाने जेवढी माणसं ही मेलेत त्यांनाही मदत करावी. छोटं बाळाला बघून वाईट वाटतंय. ह्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे सरकारकडनं, नाहीतर आमच्यासारखं सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे हाक मागणार आम्ही.